श्री महालक्ष्मीची पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ पाण्याने पुसून घेतली व त्या जागेवर रांगोळीने स्वस्तिक काढला. एका चौरंगावर लाल कापड अंथरून घेतले. साईडला अक्षता ठेवून त्यावर दिवा लावून घेतला. आणि पाण्याने भरलेल्या कलशावर कुंकवाने एक स्वस्तिक काढून घेतले आणि 5 बोटे हळदी कुंकवाची लावून घेतली. चौरंगावर तांदूळ घेऊन त्याचा कमल करून घेतला आणि त्या कमलावर तो कलश ठेवला. कोणती पूजा करायची असेल तर पहिले आपण श्री गणेशाची स्थापना करून पूजा करतो. म्हणून मी विडा, माझे ते गणेशाची मूर्ती नसल्यामुळे विड्याची पूजा करून घेतली. नंतर श्रीयंत्राची सुद्धा पूजा करून घेतली व अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करून घेतली आणि नंतर दिव्याची सुद्धा पूजा करून घेतली. कलशामध्ये अक्षता वाहून एक नाणे टाकून व एक सुपारी टाकून घेतली. नंतर कलशाला वस्त्र परिधान केले. आंब्याच्या पानाच्या 5 डहाळ्या आणल्या होत्या त्या सुद्धा कलशामध्ये ठेवून घेतल्या व नारळ ठेवून मी बाजारातून आणलेला मुखवटा लावून घेतला. देवीला वेणी घातली आणि देवीला दागिने सुद्धा घातले. दागिन्यांमध्ये मी मंगलसूत्र, लक्ष्मी हार, कानातले, नथ इत्यादी वस्तू घालून घेतल्या व माझे ते महालक्ष्मीचं पुस्तक होतं त्याची सुद्धा मी पूजा करून घेतली. लक्ष्मीची पूजा करून घेतली. नंतर फुले वाहून घेतली. नंतर देवीला हार सुद्धा घातला. अगरबत्ती ओवाळून तिथे लावून घेतली.
नंतर मी 5 प्रकारची फळे आणली. ओम महालक्ष्मी महात्म्य. महालक्ष्मी नमस्तभ्य नमस्तभ्य सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तभ्य नमस्तभ्य दयानिधे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका गौरीपुत्रा सिद्धिविनायका मंगलमूर्ती गजानना. नमन माझे गणराया ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारती विद्यादायिनी विनावती. नमस्कार तुझ शारदे. सद्गुरूला त्रिवार शरण. मातृपितृ देवतांचे स्मरण. कुलस्वामिनीचे मनीचिंतन भक्ती भावे आदरे. ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान. पंचमहाभूते नवग्रहांचे स्तवन. महालक्ष्मीला करून वंदन हे महात्म्य रचिले. महालक्ष्मीची स्तुती वेदशास्त्रे पुराणात तिची कीर्ती. इंद्रादिसुरगणही तिला परखेती. सर्वमान्य तिची श्रेष्ठता. परमेश्वरी मनोदा आदिशक्ती ऐश्वर्यदायिनी मनोरमा पद्मिनी भवानी जगन्माता ती तेजस्वनी. महालक्ष्मी व्रत लाभकारक सौभाग्य रक्षक धनदायक. श्री प्रेरणेने कवितो कथन श्रवण करा भक्तजन. महालक्ष्मी व्रत हे महान केल्याने होते इच्छित पूर्ण. लाभते सुख ऐश्वर्य धन प्रसन्न होई भगवती. ही कथा द्वापार युगातली सौराष्ट्र देशात घडलेली पद्मपुराणात सांगितलेली. ऐकावी भाविक हो. राजा भद्रश्रवा सामर्थ्यवान. वेदशास्त्रे पुराणात निपुण. धर्मपारायण दैदिप्यमान अशी कीर्ती राजाची. त्या धर्मज्ञानी राजाची राणी महापतिव्रती सुलक्षणी रूपवती भाग्यशालिनी सुरतचंद्रिका नाव तिचे. राजा राणीला संतती होती 8. 7 पुत्र 1 कन्या लागोपाठ. सुपुत्री शांबाला असे कनिष्ठ. सद्गुणी विनयशील महालक्ष्मीच्या मनात विचार आले. राजगृही जर मी जाऊन राहिले तर नांदेल राजहस्ते सुख समृद्धी घरोघरी जनतेत. दरिद्र घरी जर वास्तव्य केले तोच स्वार्थी खाईला धन सगळे. राजांना गरिबीने गांजलेले तसेच राहतील मनात तिचे ठरविले. जावे राजगृही आपले श्रीमंती वैभव आणावे झोपडीत. झोपडीत रूप घेतले वृद्धेचे एका ब्राह्मण स्त्रीचे. काठी टेकून चालत राजद्वारी प्रवेशली. द्वारापाशी वृद्धेस पाहुणी तिथली दासी आली धावली. विचारले तिच्याकडे जाऊन तुला पाहिजे काय? माऊली तू आहेस कोण? नाव काय? आलीस कुठून? राजद्वारी येण्याचे कारण मजला सांगावे. कमला असे माझे नाव. स्वतःचे भुवनेश हे नाव माझ्या पतीचे. द्वारकेहून आले मी इथे राणीस भेटण्यास. तिचे ठाय कामराणीकडे दासीला पडले मोठे कोडे. कल्याविना न उलगडे. अखेर तिने विचारले तुझी राणीशी ओळख उठली माते सांग हकीकत सगळी. राणीला सांगून भेट घडविन नियुक्ती माझी त्यासाठी. पूर्वजन्मी ही राजाची राणी एक वैश्याची होती गृहिणी. भांडते दोघे पती पत्नी सदोदित रामतिनी. वैश्य होता दुष्ट क्रोधी दरिद्री. निर्दयतेने मारझोड करी. उपाशी ठेवून क्रूरतेने छली नेहमीच पत्नीस. पतीच्या छलास कंटाळून पडली घराबाहेर वैतागून भटकत राहिली रानावनात. ती वनवासी वादळ वाऱ्याशी देत झुंज काटे पूर्वीत राणोराणी राहिली. अनेक दिवस हिंडत दिसली मला ती वाटेत. जाऊन मी तिच्यापाशी पुसले पुत्री तू दुःखी कशी. म्हणाली सांगू कशी पिळले माया ममतेने केले हाल नवऱ्याने. दुर्गुणी अन्यायी माणसाने कर्म कहाणी ऐकून तिची दया उपजली अंतरी. दुर्दशा तिची झालेली पाहून संकट दुःख कठीण जाऊन घेतले जवळ अश्रू पुसून कन्या मानून तिला उपदेश केला तिजसी 2 हात कर संकटाशी धैर्याने वाघ म्हणून समाधान करी तिचे. व्रत देई सुखशांती. लक्ष्मी व्रताची महती सांगितली तिला रीती. पूजा विधी कथियेला जे करतील महालक्ष्मी व्रत ते राहतील सदैव सुखात. ऐश्वर्य वैभव प्राप्त होता पूर्ण होतील सर्व मनोरथ. त्रिभुवनाला करणारी ऐश्वर्य संपन्न भक्तजनांना देणारी संपत्ती धन व्हावे महालक्ष्मीच्या चरणी लीन. होईल भाग्य तेव्हा अनुकूल. केल्याने महालक्ष्मीचे नामस्मरण जाती सगळी विघ्ने निरसून. करीला माता रक्षण त्रिभुवनी तरी सर्वश्रेष्ठ.
भावी लक्ष्मी प्रसन्न लाभावे मातेचे वरदान केले म्हणून मी मार्गदर्शन त्या अभागिनीला सांगितले. व्रतासंबंधी सगळे सोडिले. घरी तिला समजावणे ऐकोनी उद्देश केले. व्रत तिने भक्तिभावे झाली संतुष्ट. महालक्ष्मी घातली पाखर कृपेची, मिटली कलह भांडणे. घडले मंगल, सगळे ऐश्वर लाभले, अपार सुखाने भरले घर. सुख लाभले जीवनी, झाली आनंदित मनमनी. पुढे पती पत्नी दोघेही मातेला ध्याती. निशिदिनी नित्य करुणी पूजा व्रत, सुखे सर्व उपभोगती. जेवढी वर्ष केले लक्ष्मी व्रत, तेवढे वर्ष राहिले वैभवात. नंतर या जन्मी जन्मली पूर्व पुण्ये लक्ष्मी व्रताची. आज ती दोघे पती पत्नी राज्य करीती या भुवनी. गेली भुलून राणी वैभवात, विसरली हे व्रत. रममाना झाली ऐश्वर्य सुखात, विलासी राणीला भावी आठवण. पुण्य केले मी आगमन, सांग तिला जाऊन. ऐकून वृद्ध स्त्रीचे ते बोलणे, दासी हात जोडून विनवी. मला सांग व्रतचे महिमान आणि पूजा विधीही. लक्ष्मी वृद्धापरधारी प्रसन्न होई दासीवारी. महालक्ष्मी व्रताची महती संक्षिप्त कथेली तिचे प्रती. आणू कसे तुझे आभार, कष्ट दिल्याची क्षमा करा. थांब इथे माते क्षणभर, मी जाते मी राणीकडे. सांगितला निरोप दासीने. उन्मत्त अहंकारी राणीला होता गर्व तिला राजवैभवाचा. आली ती क्रोधाने, म्हणे का ग ठेरडे, कशास आलीस इकडे? कोण ऐकी तुझे पवाडे, चल निघून जा इथून. लक्ष्मी बोले त्या राणीस, राजवैभवाने माजलीस, उद्दाम उन्मत्त झालीस. आठवते पूर्वस्थिती, आज अति शुभदिनी केली एका स्त्रीची तू मानहानी. घेतला सोडून निकृष्ट काल, भोग तयाचे तू फल. ऐकुनी ती शापवाणी, संतापली अधिकच राणी. वृद्धेच करी मारहाण, उर्मटपणे कडाडून केला अपमान राणीने. निघाली महालक्ष्मी तिथून, आली शांबाला समोरून. दैवशाली राजकन्या ती, वृद्धेकडून तिजला राजगृही घडेला वृत्तांत. खल्ला शांबालेला दुःखी झाली ती सालस बाला. नम्रतेने तिने क्षमा याचिली, दया आली कृपावंत मातेला. लक्ष्मी व्रताचा रसा सांगितला तिसला. श्रेष्ठ संपदा देणाऱ्या, मनोकामना पूर्ण करणाऱ्या सारी माहिती व्रताची सांगितली थोडक्यात. पवित्र मार्गशीर्ष मास योग्य असे ईश्वरी भक्तीस. माता पिता सर्वस्व बंधू सर्वस्व, तू महालक्ष्मीचा मान. तीच करील तुझे संरक्षण. तुला कसलीच भीती नसे. हे व्रत महालक्ष्मीचे, वरदान इष्ट सौख्य करील प्रदान. हे व्रत आहे महालक्ष्मीचे. महालक्ष्मी सर्व वरिष्ठ असे. रुद्राद्री रवी चंद्र इंद्रही थकले तिचे वर्णन करण्यास. मार्गशीर्ष मासी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतास, त्याचे फल देई सत्वर. देवी महालक्ष्मी माता, धन ऐश्वर्याने भरावे घर. शांती सुख लाभे कुटुंबात. सुस्थिर वास्तव्य लक्ष्मीचे, त्यासाठी करावे हे व्रत. गुरुवार दिनी यथास्थित व्हावे हे महालक्ष्मी व्रत. मनाला ठेवावे आनंदी शांत. शरीराने शुद्ध असावे. पाणी भरावे तांब्याच्या कलशात. दाणे सुपारी दुर्वा टाकावे त्यात. हळदी कुंकवाची ओढावी 5 बोटे 8ही दिशांनी. घ्यावे डहाळे पंचवृक्षाचे. कलशात रचावे सर्व बाजूनी. काढावे तांदळाने वर्तुळ मधोमध. एका पाटावर करून या जमीन स्वच्छ. मांडावा पाट पूजेसाठी. काढावी रांगोळी पाटाभोवती. ठेवावा कलश त्यावरी. करावे आचमन पलीने. सोडावे तांबणात पाणी. जोडून या दोन्ही हात दृष्टी लावावी देवाकडे. म्हणून ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. करावे पूजन पंचोपचारे. फले दूध मिष्टान्न अपूर्ण. वाले ती आरती देठासह 2 विड्याची पाने. त्यावर ठेवावे सुपारी आणि नाणे. विड्यावरी सोडावे पाणी पलीने. नमस्कार करावा. त्याभोवती प्रदक्षिणा करावी. मनोभावे प्रार्थना करावी. लक्ष्मी मातेस मनातील इच्छा सांगावी. जेणे होई कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे. संकल्प सदिच्छा स्थितीस जाऊ दे. कृपा कर आई दयानिधे. माझे इष्ट कार्य करण्यास तू माझ्या राहावीस. हे दानशील माते, वैभव लाभावे इच्छेप्रमाणे. तुझा लाभावा वरदहस्त. सुख समृद्धी होऊ दे प्राप्त. तुझी सेवा घडो सदतीत. हे कल्याणदायिके माऊली, तुझी पूजा केली पद्मावती मीही. यथामती यथाशक्ती मी बालकन्या म्हणून.
मान्य करून घे भाग्यधात्री, विघ्ने क्लेश निवारणी, दुःख दारिद्र्य दूर करुणी, रक्षक घे मजला देवश देवेशा. हे जन्म जगतमाते, विपुल हो धनसंपत्ती, कधी ना येई आपत्ती, दीर्घायू असो संतती, भाग्य तेजस्वी करी. श्री पद्मधारिणी, सौभाग्यदायिनी, राजराजेश्वरी, वैभवशालिनी, शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. अशी प्रार्थना करावी. घाली साष्टांग नमना, सर्व इच्छा होतील पूर्ण. हे व्रत केल्याने उपवास करी दिवसभर घ्यावा दूध फलाहार, राव नाही निराहार, मनी नाम असावे श्रीचे. सायंकाळी करुणी गोपूजन, करावा नैवेद्य अर्पण, मग जेवावे आपण सर्व सहित प्रेमाने. दुसऱ्या दिनी कलशातील पाणी ओतावे वृक्षामाची, 5 फांद्या 5 ठिकाणी एक एक ठेवावी. नंतर घरी परत येऊन पूजा केली, त्या स्थानी हळद कुंकू वाहून नमस्कार भावे करावा. शांबाल्याने तिचा उपदेश ऐकला. राजमहाली लक्ष्मीनारायण पूजला. तो दिवस होता मार्गशीर्षातला गुरुवार पहिला. उद्यापन केले. शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी झाली प्रसन्न तिच्यावरी. राजकन्येच्या मनातील इच्छा सारी झाली पूर्ण महालक्ष्मी कृपेने. कीर्तिवर्तम राजा सिद्धेश्वर पुत्र त्याचा मालाधार, राजकन्येचा अनुरूपवर विवाह झाला संपन्न. झाली धनसंपदा प्राप्त, लागली नांदू राजवैभवात, ऐश्वर्य सुख आनंदात वरदहस्त. श्री मातेचा लाभला. लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे राजा भद्रश्रवाचे राज्य गेले. राज ऐश्वर्य सारे नष्ट झाले. दारिद्र्य बंदी राजा आणि राणी दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले. त्यांना घेरले अवदेशने, दुःख देणे, गरिबी नशिबी आले. झाली अनान्न दशा. रात्रंदिने भोगती हाल, क्षणोक्षणी सोसते दुःख हाल. पडले होणी अनाथ, सुचेना काही ज्ञात. करुणी विचार सुरत चंद्रिका, सांगे राजा भद्रश्रवास, शांबलीचा पती असे धनवान. त्याच्याकडे जावी, सांगावी परिस्थिती आपली, दुर्दशा सारी कानी घालावी. येईल दया ऐकुनी, त्याला द्रव्य सहाय्य करील तो आपल्याला. राजा भद्रश्रवास अभिमान बाजूला सारुनी, अधोगतीमुळे निघाला राजधानी. जावयाच्या राज्यात विश्रांतीसाठी नदीकाठी बैसला. होऊनी दुःखी कष्टी दासी आल्या पाण्यासाठी. पहिले त्यांनी राजाशी झाकले दारिद्र्य दर्शने. राजलक्षण परिवंदनी, तेज विलक्षण अवस्था दिसे केविलवान. म्हणून केली विचारपूस, महाराज कोण आपण? पिता मी शांबलेचा, या राजाच्या राणीचा. नाव माझे भद्रश्रवा, आलो भेटणे कन्येस. त्वरित जाऊन दासीने कळवले. शांबलीने पाठवले सेवकास. पित्यास आणले राजगृही सन्मानाने. उशविले देवनी वस्त्रे आणि भूषणे. पंचपक्वानाने भोजन, मनोरंजनात नर्तन आणि गायन. मान सन्मान आदर सत्कार, सर्व काही सर्वोत्तम. राहिला राजा काही दिवस. निघाल्यानंतर तो जाण्यास. जाताना कन्येने हंडा दिला द्रव्याने भरलेला. भद्रश्रवा आनंदित झाला. त्वरेने स्वगृही आला. म्हणाला, सुरत चंद्रिकेला द्रव्य दिले आहे. कन्येने आपल्याला हंडा उघडून पाहिला तो द्रव्याचे कोळसे झाले. लक्ष्मीला अपमानित केले म्हणून हे आश्चर्य घडले. महालक्ष्मी झाली क्रोधायमान, गर्विष्ठ राणीचे म्हणून अकल्याण. शांबालीला लाभले आशीर्वचन. श्री महालक्ष्मीची पूजा भक्ती करून ती नव्हती उन्मत्त. म्हणूनच सुख समृद्धी तिच्या राजभवनी. सुरत चंद्रिका झाली भिक्षोपजीवी. केली एकदा कन्येच्या राजमहाली. तो दिवस होता गुरुवारचा, मार्गशीर्षातला शेवटचा व लक्ष्मीव्रताचा उद्यापनाचा. लक्ष्मीव्रतस्थ शांबला. तिने केले लक्ष्मीव्रत श्रद्धेने. पूजा केली शांबलेने भक्तीने. आतेकडून ही करुणी घेतली आग्रहाने पूजा. महालक्ष्मी यायची. कन्येकडे काही दिवस राहून 8 गुरुवार केले पूजन. नंतर निघाली तिथून राजा भद्रश्रवाकडे. लक्ष्मीव्रताने भाग्य उजळले. राजसिंहासन परत मिळाले. वैभवपूर्ण प्राप्त झाले. संतोषिली राजा राणी.
शांबाला आली एकदा माहेरी पित्यास भेटण्यास, म्हणून तिला तिथे विचारले. नाही कोणी बोलले नाही तिच्याशी कोणी. द्रव्य न देता जन्मदात्यास हंडा भरून कोलसे देसी, मातेस रिक्त हस्ते झाडिले म्हणून गमनात. कन्याला भेटण्यासाठी सुरतचंद्रिका आली नाही. शांबाला आणि राणी तरीही रागवली नाही. मातेवरी न थांबता ती मातृगृही निघाली. परत प्रतिगृही निघताना तिने काय केले हे माहेरचे थोडे मीठ घेतले. शांबाला येताच राजमंदिरी पती मालाधार विचारी. काय आणलेस माहेराहून? सांग राणी. शांबाला दाखवी हंडा भला, पाहता दिसते मीठ खडे. हे काय आणले माहेराहून? सांग राणी. शांबाला दाखवी हंडा, पाहता दिसते मीठकडे. हे काय आणले विचारी राजा. शांबाला म्हणे. थांब राजसा, धीर धरावा थोडासा. आज्ञा केली तिने स्वयंपाकीच उनीस. जेवण आळणी करण्यास भोजनास राजाला बसविले. सारे पदार्थ आणणी लागले. मग शांबालेने काय केले, ताटात थोडे मीठ वाढले. तेच आले पदार्थ चविष्ट झाले. राजासही ते पटले. महालक्ष्मीचे स्मरण करून भोजन केले. आनंदात दोघांनी. लक्ष्मी कृपेने नांदू लागली. राजा राणी सुखसमृद्धीत श्रद्धा भक्तीने करावे महालक्ष्मी व्रत. धन संपदा ऐश्वर होईल प्राप्त. नांदेल सदोदित विपुल वैभव घरात. प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती, लाभेल दीर्घायुष्य शांती. जे करतील या ग्रंथाची श्रवण पठण, लाभेल त्यांना महालक्ष्मीचे आशीर्वचन. बनतील ते धनवान आयुष्यमान, म्हणे सुदक्षिण सुरेश. नमोस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते. शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. इति श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य कथा संपूर्ण.